चॉकलेट करायला लागलो बघा. आम्ही चॉकलेटसाठी खोबरं घेतलेलं आहे, अंजीर घेतलेला आहे आणि 3 किलो खजूर आहेत बघा. खजूर आहेत आणि काजू पण आहे, बदाम बी आहेत, सीड्स घेतलेत सगळं. हां, काजू आहेत ते, अंजीर, हे सगळं आपण तुपामध्ये भाजायचं. आणि सीड्स आहेत बघा हे. तर उद्या सकाळी जे चॉकलेट होणार आहेत. आपण घरच्या घरी चॉकलेट करत आहेत बघा. तर 3 किलो खजूर पेंड घेतलेली आहे, 1 किलो काजू आहे, त्याला क्रश केलेले आहेत, तुकडे केलेले आहेत, 1 किलो बदाम, 1 किलो अंजीर आणि 1 किलो खोबरं सीड्समध्ये घेतलेले आहेत बघा. मगज बी घेतलेत, सूर्याची बी, काय म्हणतात, सूर्यफूल बी, पिस्ता, मनुके आणि हे ग्रीन सीड्स आणि हे तीळ. आता खसखस राहिले, तेवढे खसखस घ्यायची. हे सर्व एकत्र गूळ आणि साखर न वापरता आपण चॉकलेट करणार आहोत. खजूर पेंड आहे, तुपामध्ये याला चांगलं भाजून घेतले, करपू द्यायचं नाही अजिबात. आणि मग ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं परत. तर हे 3 किलो खजूर आहे, इथे बघा आणखीन आहे हे खजूर, तिथे बघा हे पण खजूर आहे. हे सगळे मी भाजून घेणार आहे आणि बाकीचे तिथे पदार्थ आहे हे पण मी तुपामध्ये घेणार आहे. हे सगळे तुपामध्ये भाजून घेणार आहे. तर तुम्हाला पण चॉकलेट जर करायचं असेल तर तुम्ही असं रेसिपी करू शकता बघून. पूर्ण रेसिपी टाकते मी चॉकलेटची. सर्व सीड्स, काजू, बदाम, पिस्ता अशा प्रकारे तुपामध्ये आम्ही भाजून घेतो. भाजून म्हणजे एकदम जास्त भाजायचे नाही, हलकंसं भाजायचं, त्याला असं करपवायचं नाही अजिबात. हे बघा अशा प्रकारे भाजायचं बघा. सगळे भाजत आम्ही सीड्स. प्रमाण आहे ह्याचं 1-1 किलो आणि सीड्स आहेत 50-50 ग्रॅम. सीड्स कमीच टाकायचे ते, कारण आपण हे चॉकलेट बनवतो, लाडू बनवत नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये लाडूसुद्धा बनवू शकता, पण हे चॉकलेटसाठी छान आहे. खसखस पण घेतलेली मी भाजून, खसखस, आणि आता खोबरं पण झालेलं आहे भाजून. आणि हे सगळं भाजलेलं साहित्य आहे ते असंच ठेवायचं, बारीक करायचं नाही मिक्सरला. अंजीर आणि खजूर पेंड तुपामध्ये चांगली मी भाजून घेतली आणि अशा प्रकारे आम्ही मिक्सरला बारीक करून घेतो आहे. अंजीर 3 किलो खजूर पेंड आहे, 1 किलो अंजीर आहे. तुम्ही अंजीरचं प्रमाण वाढवू शकता ह्याच्यामध्ये. हे बघा, इतके पौष्टिक चॉकलेट तयार झालेत आपले. बाहेर एवढे पौष्टिक आपल्याला आणि इतकं प्युअर असं मिळणार नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये असे चॉकलेट्स तयार करू शकता, त्याचे लाडू बनवू शकता, वड्या पाडू शकता. तर तुम्ही संपूर्ण हे रेसिपी पहा, मी तुम्हाला दिलेली आहे रेसिपी. आणि आवडले तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. सर्व अशा प्रकारे मी लाडू बांधून ठेवलेले आहेत. तुम्ही याचे असे रोल्स करून त्याचे चाकूनी वड्या जरी पाडल्या तरी त्याला चॉकलेटचा आकार येतो आणि चॉकलेट छान दिसतात. तर अशा प्रकारे मी सर्व जवळजवळ हे 7 ते 8 किलो झाले बरं का सर्व मिळून.